Co-powered by Techno. अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये 25 तारखेला नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याची तयारी जी आहे ती आता जवळपास पूर्ण झालेली आहे। आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने स्वतः अमित शहा प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत, प्रत्येक पदाधिकाऱ्याशी वैयक्तिक चर्चा करणार आहेत आणि ज्या चुका लोकसभा निवडणुकांमध्ये झाल्या त्या टाळता येतील का, कशा पद्धतीने विधानसभा निवडणुकांमध्ये पूर्ण यश मिळवता येईल या संदर्भातला एकूणच आढावा घेणार आहेत। त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। नाशिकच्या पश्चिम विधानसभा मतदारसंघामधल्या डेमोक्रेसी हॉटेलमध्ये ही बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीला उत्तर महाराष्ट्रातून जवळपास 1200च्या आसपास भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। एकूणच या बैठकीत नेमकं काय होणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना आहे। दिनकर पाटील भाजप नेते आपल्यासोबत आहेत। पहिल्यांदा अशा पद्धतीने 1 to 1 चर्चा जी आहे ती अमित शहा कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी करणार आहे। नेमकं काय नियोजन आहे? उत्तर महाराष्ट्राची प्रमुख कार्यकर्त्यांची या ठिकाणी अमितजी शाह साहेब यांच्या उपस्थितीत ही बैठक महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणुका आहे त्याबाबत होणार आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी संबोधित केलं जाणार आहे की आपल्याला पुन्हा महायुतीची सत्ता महाराष्ट्र राज्यावर आणायची आहे, त्यासाठी ही तयारी चालू आहे। पण एकूणच अमित शहा इथे येत असताना संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर अनेक ठिकाणी भाजपचेच अनेक उमेदवार जे आहेत ते इच्छुक आहेत। शिंदे गटाचे काही लोक इच्छुक आहेत, राष्ट्रवादीचे इच्छुक आहेत। या सगळ्याचा नेमका समतोल कसा राखला जाणार? पक्ष निर्णय घेणार येतो। भारतीय जनता पार्टी, शिंदे सेना, अजितदादा गट हे सर्व पक्षाच्या नियोजनाप्रमाणे बरोबर नियोजन करतील आणि ज्याच्या ज्याच्या जागा ज्याला त्याला दिल्या जातील आणि 100% पुन्हा सत्ता आणण्यासाठी या ठिकाणी अमितजी शाह साहेब आलेले आहेत। स्वतः अमित शहा यावेळेला विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मैदानात उतरत आहेत। कितपत या सगळ्याचा फायदा होईल या निवडणुकांमध्ये विधानसभेच्या? 100% फायदा होणार भारतीय जनता पार्टीला, महायुतीला। कारण भारतीय जनता पार्टीचं नियोजन 12 महिने तयारी चालू असते आणि जनतेचे अनेक कामं झालेत, अनेक योजना राबवल्या आहेत। त्यामुळे पुन्हा सत्ता येण्यासाठी शहासाहेबांनी या महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे कंबर कसली आहे। आपण बघतोय की अमित शहा स्वतः या ठिकाणी या एकूणच बैठकीला उपस्थित राहणार आहेत। उत्तर महाराष्ट्रातले सगळे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल होणार आहेत आणि या एकूणच बैठकीमध्ये विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये या बैठकीचा निश्चितपणे सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।